चैत्र नवरात्री का साजरी करतात? सृष्टीची सुरुवात. पुराणांनुसार चैत्र महिना हा सृष्टी निर्मितीचा पहिला काळ मानला जातो. भगवान ब्रह्मदेवांनी याच काळात सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते. म्हणून हा काळ नवीन सुरुवात आणि सर्जनाचे प्रतीक आहे. देवी शक्तीची उपासना. दुर्गा सप्तशती मार्कंडेय पुराणांनुसार देवीने महिषासुराचा वध करून धर्माची रक्षा केली. म्हणून हे 9 दिवस आदिशक्तीची पूजा करण्यासाठी समर्पित आहेत. म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय. आत्मशुद्धी आणि साधना. चैत्र नवरात्रीला विशेषतः आत्मशुद्धी, मनशांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानले जाते. उपवास म्हणजे शरीर शुद्ध करणे, वाईट विचार दूर करणे, मन एकाग्र करणे. म्हणून ही नवरात्री मोक्ष आणि साधनेशी जोडलेली आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात. चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात. या दिवसापासून नवीन पंचांग सुरू होते. त्यामुळे हा काळ नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा आहे. ज्योतिषीय महत्त्व. या काळात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. मेष म्हणजे सुरुवात, ऊर्जा, नेतृत्व. त्यामुळे संपूर्ण सृष्टीत नवीन ऊर्जा निर्माण होते. यातून आपल्याला शिकवण मिळते, जेव्हा आपण मन शुद्ध करतो तेव्हा शक्ती आपोआप आपल्या आयुष्यात येते.